नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अतीतचे पत्र. काय आहे? अतीत के पत्र म्हणजे अतीत यांचं पत्र. तर याबद्दल यांचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे काही आहार बद्दल दिलेले आहे. आहार विषय में आहाराबद्दल पहले 6 महीने तक तो नमक खाया। पहिला 6 महिन्यानंतर मी नमक खाइले। बाद में उसे छोड़ दिया, नंतर मी त्यांना सोडले। मसाले वगैरह बिल्कुल नहीं खाया और आज जन्म नमक और मसाले न खाने का व्रत लिया है। मसाले वगैरह हा सगळं मी नाही खाल्लेला आहे आणि आज जन्म म्हणजे जेपर्यंत जिवंत राहणार ते पर्यंत नमक किंवा मसाला हा नाही खाण्याचा व्रत घेतलेला आहे, उपास घेतलेला आहे। दूध शुरू किया, बहुत प्रयोग करने के बाद ये सिद्ध हुआ कि दूध बिना बराबर चल नहीं सकता। आणि दूध हा पण पिऊन मी लागलेला आहे, परंतु यांचा प्रयोग यांचा प्रयोग करण्यासाठी मी हा सिद्ध करून देत आहे की दूध पियत हा त्यांच्या बरोबर मी नाही चालू शकतो। फिर भी अगर इसे छोड़ा जा सकता है तो छोड़ देने की मेरी इच्छा है, परंतु यांना मी सोडू शकतो तर यांची माझी इच्छा आहे की मी यांना सोडू दे। कोणाला? दूधला। 1 महीना केले दूध और नींबू पर बिताया। 1 महीना मी केळे, दूध आणि निंबूवर घेतलेले होते। इससे ताकद कम हुई। कार्य यांच्यासाठी ताकद कमी झालेली आहे माझ्या। बरं, पहिला गीता का वर्ग चलाया। गीता यांचा वर्ग चालवले आहे। गीता जेव्हा पढ़तात त्यांना म्हणतात। तर पहिला काय आहे? गीता यांचा वर्ग चालवल्या। इसमें 6 विद्यार्थियों को अर्थ सहित सारी गीता सिखाई बिना पारिश्रमिक के। इथे काय म्हणाला आहे की इथे मी 6 महिन्यात 6 विद्यार्थींना अर्थसहित गीता हा सारी शिक्षा दिलेली आणि पारिश्रमिक बद्दल। दुसरा ज्ञानेश्वरी 6 अध्याय। ज्ञानेश्वरीचा 6 अध्याय मी घेतलेले आहे। इस वर्ग में 4 विद्यार्थी थे। या वर्गातून 4 विद्यार्थी होते। तिसरा उपनिषद 9। इस वर्ग में 2 विद्यार्थी थे आणि उपनिषद 9 घेतलेले आहे त्याच्यावर त्यांच्या या वर्गातून 2 विद्यार्थी होते। चौथा हिंदी प्रचार। चौथा काय होता तुमचा? हिंदी प्रचार। मैं स्वतः अच्छी हिंदी नहीं जानता। त्याने काय म्हणाले आहे की मी स्वतः ही चांगला हिंदी नहीं जानते, परंतु फिर भी विद्यार्थी को हिंदी के समाचार पत्र पढ़ने का क्रम रखा। परंतु जे विद्यार्थी आहे त्यांच्या समोर मी हिंदी समाचार पत्र पढ़ण्याचा हा क्रम चाललेला आहे। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या। बघा, 5वां अंग्रेजी 2 विद्यार्थियों को सिखाई। आणि अंग्रेजी म्हणजे इंग्लिश हा 2 विद्यार्थीला मी शिकवले। तर याप्रमाणे 6वा बघा, यात्रा लगभग 400 मील पैदल। यात्रा किती चालली मी? लगभग 400 मील पैदल। किती? 400 मील पैदल म्हणजे 400 मील पैदल चालले। कुठे कुठे बघा, राजगढ़, सिंहगढ़, तोरणगढ़। कुठे कुठे? राजगढ़, सिंहगढ़, तोरणगढ़ आदि इतिहास प्रसिद्ध किल्ले देखे। आणि हाच जे प्रसिद्ध किल्ले आहे इतिहासचा हे पण मी बघितले। 7वां प्रवास करते समय गीता जी पर प्रवचन करने का कर्म भी रखा। जेव्हा मी प्रवास करत होता त्याबद्दल मी गीता प्रवचन यांचा कर्म पण करू शकत होता। आज तक ऐसे कोई 50 प्रवचन किए आणि याबद्दल असं किती 50 प्रवचन मी केलेले आहेत। अब यहाँ से आश्रम आते हुए पहले पैदल मुंबई जाऊंगा। आणि इथे म्हणाले की जेव्हा मी इथे यातून आश्रम येणार आहे त्याबद्दल पहिले मी पैदल कुठे जाणार आहे? मुंबईला जाणार आहे। और वहां से रेल से आश्रम पहुंचूंगा। आणि त्याबद्दल तिथे मी रेलातून आश्रम पोहोचणार आहे। कळलं की नाही? हो। मेरे साथ 25 वर्ष का एक विद्यार्थी प्रवास कर रहा है। आणि माझ्यासोबत 25 वर्षाचा एक विद्यार्थी प्रवास करत आहे। मुझसे गीता का सीखने का उसका विचार है। आणि माझ्याशी ते गीता शिकणार आहे असा त्यांचा विचार आहे। कळलं की नाही? हो। मैं अधिक से अधिक चैत्र शुक्ल 1 को आश्रम पहुंचूंगा। आणि इथे काय म्हणाले? मी अधिक से अधिक मी चैत्र शुक्ल 1 ला आश्रम पोहोचणार आहे असं त्यांनी सांगितले आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा 8 वाई में विद्यार्थी मंडल नाम की एक संस्था की स्थापना की। वाई यामध्ये विद्यार्थी मंडल नावाची एक संस्था स्थापना
दी गई है। उसमें एक वाचनालय खोला, त्यामध्ये मी एक वाचनालय उघडलेला आहे और उसकी सहायता के लिए चक्की पीसने वाले का एक वर्ग सुरू किया आणि त्यांची सहायतासाठी मी एक चक्की पिसणारा एक वर्ग त्यांची सुरुवात केलेली आहे। उसमें और दूसरे 15 विद्यार्थी चक्की पीसते आणि त्यांचा वर 15 दूसरा 15 विद्यार्थी चक्की पीसत आहे। जो मशीन की चक्की पर पिसवाने ले जाते हैं उनका काम हम एक पैसे दो से हिसाब करते हैं आणि त्याबरोबर त्या म्हणत आहे जे मशीनवर चक्की पिसवलेला जात आहे त्यांचं काम आणि आम्ही हमी मिळून त्यांना एक पैसे आणि 2 सेर हिसाबातून देत आहे। करते और ये पैसे वाचनालय को देते। आम्ही सगळं हा करतात आणि हा पैसे हे कोणाला देत आहे? वाचनालय यांना देत आहेत। पैसे वालों के लड़के भी इस वर्ग में शामिल हुए। ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्या वर्गातून जे मुले आहेत ते पण या वर्गातून शामिल झालेला आहे। यह वर्ग कोई 2 मास चला। हा जे वर्ग आहे किती चाललेला आहे? कोणताही 2 मास चाललेला आहे। और वाचनालय में 400 पुस्तकें इकट्ठी हो गई आणि 2 मास किंवा 2 महिन्यात हा चाललेला होता आणि वाचनालय मध्ये 400 पुस्तक मी इकट्ठा केले याबद्दल ही। सत्याग्रह आश्रम के तत्व का प्रचार करने का मैंने काफी प्रयत्न किया। इथे काय म्हणाले? जेव्हा सत्याग्रह आश्रमचे तत्वाचा प्रचार करण्याचा मी काफी प्रयत्न केलेले आहेत। दावा बडोदरा में 10-15 मित्र हैं आणि बडोदरा इथे 10 किंवा 15 मित्र आहे माझ्या। इन सबको लोक सेवा करने की इच्छा है आणि या सगळ्यांना लोक सेवा करायची इच्छा आहे। इस कारण वहाँ 3 वर्ष पहले या कारण ही तिथे 3 वर्ष पहले ही हमने मातृभाषा का प्रचार के लिए आम्ही मातृभाषाच्या प्रचारासाठी एक संस्था स्थापित केलेली आहे। इस संस्था को वार्षिक उत्सव में गया था आणि हा संस्थाच्या वार्षिक उत्सव मध्ये मी केलेला आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? लवकर सांगा। नाही कळत आहे तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि नाही कळतात ते पण मला विचारून घ्या। मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला। कळलं? हो। आता बघा, उत्सव यानी संस्था के सभासद इकट्ठे होकर क्या काम किया, आगे क्या करना है इनकी चर्चा। उत्सव म्हणजे काय होणार? संस्था म्हणजे काय होणार की त्याबद्दल संस्थामध्ये जे सभासद आहेत त्याबद्दल सगळे लोक इकट्ठा होते आणि काय काम करत आहे किंवा काय काम करण्याचं आहे हा सगळं जे बातमी आहे ना त्यांची चर्चा बद्दल ही आम्ही इथे आहेत। आता इथे बघणार आपण उसमें मैं वहाँ हिंदी प्रचार करने का विचार रखा आणि त्यासाठी मी तिथे हिंदी प्रचार करण्यासाठी हा विचार मी घेतलेला आहे। कळलं? हो। मेरी श्रद्धा है कि वह संस्था यह काम जरूर करेगी। माझी अशी श्रद्धा आहे की हा जे संस्था आहे ते हे काम अवश्य करणार आहे। हे जे संस्था आहे त्यांचं काम ही अवश्य करणार आहे। कळलं की नाही? हो। आपने हिंदी प्रचार प्रसार का जो प्रयत्न सुरू किया है, तुम्ही जे हिंदी प्रचार किंवा प्रसारचा जे प्रयत्न त्यांच्या सुरुवात केलेली आहे उसमें बड़ौदा की यह संस्था काम करने के लिए तैयार रहेगी आणि त्यासाठी बडोदरा हा जी संस्था आहे त्यांच्या काम करण्याचे हा सगळं जण जे आहे तयार राहणार ते कारण की ते अतिशय प्रेम करत आहे आणि त्यांच्यावर हा सगळं व्यवस्थित आणि नीटप्रमाणे होऊन शकतं। अंत में सत्याग्रह आश्रम निवासी के तौर पर मेरा आचरण कैसा रहा आणि अंत मध्ये ते काय लिहत आहे की सत्याग्रह निवासीच्या तौराबद्दल माझे जे हे आचरण आहे हा कसा प्रमाणे आहे आणि किती आवश्यक आहे ते पण मला तुम्ही सांगू द्या असं त्यांनी सांगितले आहे। अस्वाद व्रत इस पर विषय पर भोजन संबंधी प्रकरण में ऊपर लिख चुका हूँ आणि अस्वाद व्रत मतलब मला कोणताही स्वादाची प्रयोग नाही करायचा आहे किंवा कोणताही साधनाचा स्वादचा मी प्रयोग नाही करत आहे आणि या प्रकारे किंवा हा विषय जे भोजन जे संबंधीचे प्रकरण दिलेले आहे ते मी वरती लिहिलेला आहे असं त्यांनी सांगितले आहे। आता बघा, अपरिग्रह लकड़ी की थाली, अपरिग्रह लकड़ी म्हणजे लाकडाची थाली, कटोरी, आश्रम का एक लोटा, धोती, कंबल और पुस्तक इतना ही परिग्रह रखा है। इथे काय म्हणाले आहे की आश्रमचा एक लोटा, काय काय दिलेला आहे? आश्रमचा एक लोटा, धोती, कंबल आणि पुस्तक हा सगळं परिग्रह मी ठेवलेला आहे। हा सगळं जे परिग्रह आहे
मी ठेवलेला आहे। यामध्ये बंडी, कोट, टोपी वगैरे न पहनने का व्रत लिया है आणि या अनुसार ही मी बंडी किंवा कोट किंवा टोपी हा सगळं ज्या वगैरे आहे हा पहनाचा मी व्रत नाही घेतलेला आहे की आजपासून हा सगळं मी नाही पहनणार आहे असं त्यांचं व्रत घेतलेले आहे। इस कारण शरीर पर भी धोती ही ओढ लेता हूँ आणि त्या कारण ही मी शरीर वर पण धोती काढत आहे किंवा ओढून घेतलेला आहे असं त्यांनी सांगितले आहे। करघे पर बुना कपडा ही इस्तेमाल करता हूँ आणि करघे म्हणजे घराची साफसफाई करण्याबद्दल काय करघे घराची साफसफाई करण्याबद्दल मी स्वतःच घराचा करघे यांचाही इस्तेमाल करत आहे। तुम्हाला कळत आहे की नाही लवकरच लवकर सांगा। हो तर अजून काय आहे बघून घ्या। बघा स्वदेशी परदेशी का संबंध मेरे पास है ही नहीं काय म्हणाला आहे स्वदेशी किंवा परदेशी यांचा संबंध माझ्याकडे आहेत ही नाही। काय सांगितलंय स्वदेशी किंवा परदेशी यांचा संबंध माझ्याकडे आहेत ही नाही। आपके संबंध मद्रास के व्याख्यान के अनुसार आपका अर्थ न किया हो तो ही है याचा अर्थ काय आहे आपला संबंध किंवा मद्रास वाक्यातून अनुसार करणाऱ्या व्यापक अर्थ नहीं केलेले जात तेही आहेत। सत्य अहिंसा ब्रह्मचर्य इन वक्रों का परिपालन अपनी जानकारी में मैंने ठीक किया है ऐसा मेरा विश्वास है। यानी काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या। सत्य अहिंसा ब्रह्मचर्य नीटप्रमाणे ऐकून घ्या। सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्य हा जे व्रत आहे त्यांचं परिपालन मी आपली जाणकारीबद्दल मला असं वाटत आहे की मी ठीकठाक केलेले आहेत असं माझा विश्वास आहे असं त्यांनी काय सांगितलंय असा माझा विश्वास आहे की हा सगळं जानकारी मी खूपच ठीक प्रमाणे केलेले आहेत। अधिक क्या कहूँ याचात अधिक मी तुम्हाला काय सांगू। जब भी सपने आते हैं तब मन में एक ही विचार आता है जेव्हा मला स्वप्न पडते तेव्हा माझ्या मनात एकही विचार येते क्या ईश्वर मुझसे कोई सेवा लेगा का ईश्वर माझ्याशी म्हणजे देवा माझ्याशी कोणताही सेवा घेणार आहेत का हा प्रश्न किंवा हा प्रश्नाचं उत्तर मी आतापर्यंत शोधत आहे। मैं पूर्ण श्रद्धा से इतना ही कह सकता हूँ कि आश्रम के नियमों के अनुसार मी पूर्ण श्रद्धाबद्दल असंही करू शकता किंवा असंही म्हणू शकतं की आश्रम यांच्या नियमानुसार एक को छोड़कर मैं अपना आचरण रखता हूँ एकाला सोडून मी आपल्या आचरण ठेवलेला आहे असं त्यांनी सांगितले आहे। यानी मैं आश्रम का ही हूँ म्हणजे की मी आश्रमचा आहे असं। आश्रम ही मेरा साध्य है आश्रम ही माझा साध्य आहे। जिस एक बात की कमी का मैंने उल्लेख किया है वो है अपना भोजन आणि ज्याची एक बाताची कमी मी घेतलेल्या आहे म्हणजे त्यांचा उल्लेख काय माझा भोजन म्हणजे माझं जेवण त्यांचा उल्लेख कशाप्रमाणे मी दिलेला आहे की माझा जेवण याप्रमाणे मी दिलेले आहे। आता अजून बघून घ्या अपना भोजन यानी भाकरी आणि आपला भोजन म्हणजे भाकरी स्वयं बनाना मी स्वतःही ते बनवत आहे। मैंने इनका भी प्रयत्न किया आणि मी यासाठी पण माझे प्रयत्न चाललेला आहेत पर प्रवास में ये संभव ना हो सका परंतु प्रवास मध्ये हा सगळं संभव नाही होऊन जात आहे त्याबद्दल मी इथेही सर्वश्रेष्ठ सगळं जी माहिती दिलेली आहे हा बद्दल मी कसा कार्य करू किंवा कार्य नाही करू हा बद्दल पण माझा उपयोग तुम्ही लिहून घ्या आणि काय काय बदलायचं आहे माझ्या जीवनात अजून काय काय बदलायचं आहे ते पण मला कळून द्या। कळलं की नाही लवकरच लवकर सांगा। हो तर आज आम्ही काय शिकलो आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्या जीवनात हा व्यायामचा उपयोग आहे आणि कशाप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही एक मोठा व्यक्ती असा असावे ज्यांचा पेक्षा आपल्यापेक्षा त्यांचा जादा मत आहे किंवा जादा जानकारी आहे त्याबद्दल ते आपल्याला सगळं माहिती सांगणार आहे की कशाप्रमाणे तुम्हाला जिवंत राहायचं आहे कशाप्रमाणे तुमचं जे खाद्य तुम्ही जे जेवण तुम्ही खात आहे किंवा जे वस्तू तुम्ही खात आहे जे पण अन्न तुम्ही खात आहे ते तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहेत की नाही आहे हा सगळं जे देते ना ते एक माणूस आपल्याला सर्वश्रेष्ठ देणार आहे। आता आपल्या जीवनात हा माणूस पण महत्त्वाची आहे तर तुम्ही त्या माणसाचा शोध करा जे तुमच्यासाठी किंवा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त साधन किंवा उपयुक्त सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्हाला
कळून घेणार किंवा समजणार. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे, की आज मी काय शिकलो, की कशाप्रमाणे आपल्या देहाचा किंवा शरीराचा साधन कसा करायचा किंवा कसं त्यांचा सुरक्षा ठेवायचं. कळलं? हो. धन्यवाद.